ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो प्रधान रे चरणा संतानिया रे चरणा संतानिया रे चरणा संतानिया चक्रपादाने कथेचा विचार चक्रपादाने कथेचा विचार चक्रपादाने कथेचा विचार चक्रपादाने कथेचा विचार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सहज लिले उदके वह्या तुम्ही रक्षल्या निज सत्ते निळामणी धराल हाती तरी द्याल मती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वैराग्याचा मेरू तो हा गोरा कुंभारू आवडता डिंगरू केशवाचा संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जायचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे सार स्वतः घेवे झिवेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होते वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जर हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज
वैराग्य राग रसिक जगद्गुरुश्री तुकोबर आहे, वैरागी शिरोमणी सकल संत भूषण श्री संत गोरोबा काकासाहेब महाराज आणि सगळं संत मांदियाली प्रातस्मरणीय वैकुंठवास सद्गुरू श्री गुमानगिरी महाराज सर्व तीर्थस्वरूप असणारे महापुरुषांच्या कृपेने हा चाललेला उत्सवाचं निमित्त प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू परमपूजनीय परमवंदनीय श्री बाबांचा असणारा हा मूर्तिस्थापनेचा वर्धापन दिवस नाम 12वं वर्ष आहे, तपपूर्ती सोहळा आहे. त्या निमित्तानं आणि प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांची ज्यांनी अखंड सेवा केली असे श्री ज्ञानोबा महाराज त्यांचं जे काही चरणपादुका स्थापना त्याचे तपपूर्ती सोहळा असल्यामुळं ह्या 2 औचित्य साधून असणारा हा उत्सव आहे. दरवर्षी होणारा उत्सव आहे. गोड असा श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांची अनुभूती सांगणारा अभंग आहे. विठ्ठल वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा, माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अशी वाडवडिलांची परंपरा ज्यांच्याकडं सेवेची परंपरा प्राप्त झाली असे परम पूजनीय वंदनीय आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज त्यांनी अशा प्रकारे आपल्या वाडवडिलांची जी परंपरा आहे ती परंपरा जोपासली. महाराज ऐका नाही, देवा हे माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपले जतन. आमच्या वाडवडिलांनी जे आम्हाला नेमून दिलेली सेवा आहे ऐका नाही, वाडवडिलांची जी काही सेवा असते ती सेवा मुलांनी घ्यावी, वाडवडिलांची इस्टेट मुलांनी घेऊ नये. आजकालचे लोक वाडवडिलांची इस्टेटच घेतात, लौकिक संपत्ती घेतात. लौकिक संपत्ती घेऊ नये. त्याने जे भजन केलं, पूजन केलं, सेवा केली, वारी केली, त्या वारीचा हक्क आपण घ्यावा. विठ्ठल अशी बाबांची सेवा ज्यांनी केली, बाबांचं पुत्र होण्याचं भाग्य ज्यांना प्राप्त झालं आहे की नाही. जसं अनंत पुण्य जे गाठी तरी ज्ञानदेव पडेल दृष्टी, अनंत पुण्याचा उदय व्हावा तेव्हा आळंदी पंढरीचं दर्शन होतं, ज्ञानोबरांचं दर्शन होतं. जसं महापुरुषांच्या पोटी जन्म प्राप्त व्हावा, तुकोबरांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त होणं सोपं नाही. महाराज नामदेवरांच्या वंशामध्ये जन्म प्राप्त होणं सोपं नाही. श्री नाथ महाराजांच्या वंशात जन्म प्राप्त होणं सोपं नाही. महाराज अशा महापुरुषांच्या दारातला कुत्रा सुद्धा एकादशीला भाकर खात नाही. विठ्ठल विठ्ठल वारकऱ्याच्या घरात जन्म प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संतांच्या घरात जन्म झाला पाहिजे, इतरांच्या घरात जन्म झाला, श्रीमंताच्या घरात जन्म झाला, काय उपयोग आहे? काय उपयोग होणार नाही. गळ्यात तुळशीची माळ नाही, कपाळाला गंध नाही, भजन नाही, हरिपाठ नाही. पण वारकऱ्याच्या घरात जन्म झाला, 5व्या दिवशी माळ असते, 5व्या दिवशी माळ असते. आणि वारकऱ्याच्या दारामध्ये सतत एकादशी, भजन, कीर्तन, जागर तेच शब्द कानावर पडतात. मग तुकाराम महाराजांच्या अंतकरणात ते भावना आहे. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी,
मागणी करतात हरिदासाची घरी माझा उपजवा जन्म आम्हाला जन्म द्या, पण वारकऱ्यांच्या घरात जन्म द्या, वैष्णवांच्या घरात जन्म द्या. तुकोबाराच्या घरात 8 पिढ्यापासून पंढरपूरची वारी होती. सद्गुरू श्री विश्वंभर बाबापासून 8 पिढ्या तुकोबारांच्या घरात वारी, तेव्हा तुकोबारांचा जन्म झाला. श्री ज्ञानोबारांच्या घरामध्ये भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी तयाची समाधी आपे गावी. मूळ पुरुष श्री ज्ञानोबारांचे त्र्यंबक पंत आहेत. आणि त्यांच्यापासून कुळ हे पावन कृष्ण नामे, कृष्ण परमात्म्याची भक्ती उपासना श्री ज्ञानोबारांच्या घरामध्ये. किती पिढ्यापासून भक्ती, किती पिढ्यापासून महाराज परंपरा आहे. अशा घरामध्ये जन्म होणं किती परम भाग्य आहे महाराज. अनंत शुचिनाम श्रीमताम घे असं म्हटलेलं आहे. पवित्र कुळामध्ये जयाच्या कोळी चिंता झाली ईश्वराची. ज्या घरात चिंता आहे पण संसाराची चिंता नाही, भजनाची चिंता आहे. वारी झाली पाहिजे, वारी चुकवू नये दे हरी, वारी चुकली नाही पाहिजे, भजन झालं पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे. असे घर आहेत महाराज आहे की नाही. हरिपाठ झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी पित नाहीत महाराज. असं घर पाहिजे ज्या घरामध्ये हरिपाठाचा नियम आहे, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचायचा नियम आहे. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करता, देवा अशा घरामध्ये आम्हाला जन्म दे की ज्या घरामध्ये भजन आहे, वारी आहे, सेवा आहे. कारण काय मग त्या घरात जन्म प्राप्त झाला, सहज 8 तास करावं लागत नाही, सहज वारी होते. कारण माझ्या वडिलांची विरासिका देवा महाराज भूमीचे मार्दव सांगे पंबाचे लावलं, नाना आचार गौरव सुपलिनाचे. ही भूमी चांगली आहे कशावरून ओळखायचं? पीक चांगलं आलं की समजायचं भूमी चांगली आहे. तसा चांगल्या कुलवान घराण्यातल्या कशावरून ओळखायचं? त्याच्या आचारावरून, त्याच्या विचारावरून. हा कुलीन घराण्यातल्या ओळखायला येतं. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधराच्या पुण्यवती तेन अपार समी सुख सागरेस्मिन लीनम परे ब्रह्मण यस्य चेता. ते कुळ पवित्र आहे की नाही. जेथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते. कर्म धर्म ज्यांचा झाला नारायण, 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 कर्म धर्म ज्यांचा झाला नारायण. झालेले पावन नामे, झालेले पावन नामे, झालेले पावन नामे. कर्म धर्म ज्यांचा झाला नारायण, झालेले पावन, झालेले पावन, झालेले पावन. जेथे हरीचे दास जन्म घेते ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. ज्या देशामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या भूमीमध्ये प्रातस्मरणीय बाबांचा जन्म झाला, ती भूमी आता सामान्य भूमी नाही झाली, ती क्षेत्रभूमी झाली महाराज, ती तीर्थभूमी झाली. ज्या गावामध्ये प्रातस्मरणीय बाबांचा जन्म झाला, असे संत महात्मे ज्या भूमीमध्ये, ज्या कुळामध्ये अवतरित होतात, ते कुळ पवित्र आहे. ते मातृचरण, ते पितृचरण धन्य आहे. ज्या कुळामध्ये पवित्र असा प्रातस्मरणीय बाबांचा काय झाला, अवतार झाला, जन्म झाला, ते कुळ पवित्र आहे महाराज. मग अशा पवित्र घरामध्ये संत महात्मे अवतरित होत असतात. म्हणून म्हटलेलं आहे नाना आचार गौरव सुकुलीनाचे. हा चांगल्या घरातल्या कशावर ओळखायला येतं? त्याच्या आचारानं ओळखायला येतं, त्याच्या विचारानं ओळखायला येतं. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक मुलगा होता. आता वैशाखाचे दिवस होते आणि मग आंबराई होती, आंबे पिकले होते. आंबे खाल्ले पाहिजे, कोण म्हणतं खाऊ नका, पण निसर्ग आहे, आंबे खाल्लेच पाहिजे. पण शिस्त आहे, मालकाला विचारून खाल्ले पाहिजे, आहे का नाही, नियम आहे काहीतरी. आता आम्ही ज्ञानोबा सोयामध्ये पालखी सोया चालतो ना, सोयामध्ये चालताना कितीतरी मोठमोठ्या बागा लागतात महाराज, आंबराई लागतात, चिक्कूच्या बागा लागतात. पण वारकरी एका झाडाला हात लावत नाही. विठ्ठल नियम आहे, शिस्त आहे, काय मालकाला विचारून घ्यावं. आता
रामायणमध्ये तर नाथ महाराज इतकं गोड म्हणतात, मार्गी अर्थ पडला असता कोणी माझा नाही म्हणता, तोही हाती घेऊ जाता निरपेक्षता बुडाली. रस्त्यामध्ये धन पडलं असेल, जवळ कोणी नसेल, आता कोणी मालक पण नसेल, तो जरी आपण हातात घेतला तरी पण चोरी आहे. विठ्ठल नियम आहे, काय व्यवहार आहे, शिस्त आहे. आणि मग तो मुलगा झाडावर चढून आंबेच खात होता. आता जो काही झाडाचा मालक होता तो आला म्हणे, तुला काय शिस्त आहे का नाही, तुला काही कळतं का नाही, आम्ही आंबे खाऊ नका असं म्हटलं असतं का म्हणे, दिले असते ना, पण आम्हाला कदाचित विचारायला पाहिजे होतं, तुझ्या बापाला सांगतोच म्हटले जाऊन. तो म्हणतो माझा बाप दुसऱ्या झाडावर आंबे खातोय. विठ्ठल पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर, तुकाराम महाराज वर्णन करतात की नाही. असे पण 80 कोळी पुत्र होती, बुडविती पूर्वजा, तुकाराम महाराज वर्णन करतात. पण ज्या घरामध्ये भगवत भक्ती आहे, पंढरीनाथ परमात्म्याच्या वारीचा नियम आहे, भजनाचा नियम आहे, सेवेचा नियम आहे, ज्ञानेश्वरीचा नियम आहे की नाही, ते कुळ कसा असेल विचार करा आहे की नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाते, फळे रसाळ गोमाते, फळे रसाळ गोमाते. पोटी फळे रसाळ बीज शुद्ध आहे. मग गोमट्या बीजाची फळे हे गोमटी महाराज, अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बीजाची. बीज अमृताचं आहे, वेल अमृताचे आहे, फळ अमृताचंच येणार आहे महाराज. आणि अशा शुचिना पवित्र घरामध्ये जन्म प्राप्त होणं हे ईश्वराची कृपा आहे, संतांची कृपा आहे. देवाच्या कृपेशिवाय असं होऊ शकत नाही. अशा पवित्र घरामध्ये जन्म प्राप्त होऊन जी काही भक्ती आहे, नामचिंतन आहे, माझ्या वडिलांचे मिरासे गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. पंढरीच्या वारीचा नियम आहे का नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीस कोणी जाती वार करे होईन विठ्ठल विठ्ठल. कोणी जाते वारकरी होईन त्यांच्या घरी पशुयाती तुकाराम महाराज वर्णन करतात. जे कोणी पंढरपूरला जात असतील त्यांच्या घरी आम्ही पशुयाती म्हणून जन्माला येऊन, तुळशी वृंदावन जायची अंगणी होईन किरसोनी त्याच्या घरी. ज्याच्या दारापुढं तुळशी वृंदावन आहे तिथं आम्ही किरसोनीचा जन्म प्राप्त करून घेऊ. विठ्ठल चिंतन दिवसा रात्री ध्यान होईन पायतन त्याचे पायी. जे रात्रंदिवस परमात्म्याचं नामचिंतन करतात त्यांच्या पायातले आम्ही वाहन म्हणतात. काय तुकाराम महाराजांच्या अंतकरणातला भाव आहे. आणि अशा या पवित्र कुळामध्ये जन्म प्राप्त होणं म्हणजे एक ईश्वराची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. नामदेवरायांच्या घराण्यात जन्म झाला, तुकोबराच्या घरात जन्म झाला आहे की नाही. नाथ महाराजांच्या जन्म कुळामध्ये जन्म झाला आहे की नाही. देवनिया जीव वडिली साध्याला ठाव तुका म्हणे देवा, जुनाट हे माझी सेवा, चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. युगायुगामध्ये या आत्ताच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी या भूमीमध्ये 3 महापुरुष प्रकट झाले महाराज. प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज कानेगावकर, प्रातस्मरणीय श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली पिंपरीकर, आणि तिसरे प्रातस्मरणीय श्री गुरु आपले बाबा महाराज. विठ्ठल विठ्ठल. या 3 महापुरुष
महापुरुषांनी या सर्व भूमंडलाचा उद्धार केला. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, त्यांनी भूमीच वैकुंठ स्वरूप करून टाकले. 3 महापुरुष प्रकट झाले, अवतरित झाले महाराज. ऐका ते दिसायला तुमच्या आमच्यासारखे दिसतात, पण त्यांना सामान्य म्हणू नका. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव, ते सुखाचे कोण, माणूसपणाचे भाम, लोकाचे भागो. त्यांचं मनुष्यत्व लौकिक दृष्टी आहे, त्यांचं मनुष्यत्व लौकिक दृष्टी आहे, पण ते ज्ञानाला फुटलेले अवयव आहेत महाराज. ही भूमी इतकी पवित्र भूमी आहे, इतकी भूमी पवित्र आहे. संत शिरोमणी सकल संत परीक्षक श्री काकासाहेबांची संजीव समाधी या भूमीमध्ये आहे. विठ्ठल बाबांचं तुम्हाला सांगतो, गुरुवारी बाबा म्हणायचे मी काकासाहेबांचा कुत्रा आहे. विठ्ठल व्हावे त्यांचे द्वारी श्वानयात, तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दात. हा अंतकरणामध्ये किती सेवा केली गुरुवारी बाबांनी. काकासाहेबांची आयुष्यभर सेवा केली. बाबांचं चरित्र अलौकिक आहे, खूप अलौकिक आहे. मी पूजनीय काकासाहेबांना सुद्धा बोललो मागच्या कीर्तनात की गुरुवारी बाबांचं तुम्ही चरित्र काढा, प्रकाशन करा, कारण पुढच्या पिढीला त्याची अत्यंत आवश्यकता आहे. तैसे संत जगी क्रिया करून दावी अंगी, मार्गाधारी वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. लोकसंग्रहाचं लक्षण करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरणे आपण देखील लावावे इतर जन, लोकसंग्रह लक्षण जाण या नाव. लोकसंग्रहाची व्याख्या केली. लोकसंग्रह म्हणजे फक्त लोक जमा करणं असं नाही. अभेद भक्ती वैराग्य ज्ञानाचं आचरण करून समाजाला अभेद भक्ती वैराग्य ज्ञानामध्ये प्रवृत्त करणं हा खरा लोकसंग्रह आहे. आणि हा लोकसंग्रह अशा प्रकारे प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांनी केला. आपल्या आयुष्यामध्ये तप केलं, साधन केलं, अनुष्ठान केलं. काकासाहेबांचे कुत्रे म्हणायचे, आम्ही कुत्रा श्वान आहे. आयुष्यभर काकासाहेबांची सेवा केली. काकासाहेबांची वारी कधी चुकली नाही, पंढरीची वारी कधी चुकली नाही. आयुष्यामध्ये भजन केलं, तप केलं, साधन केलं. गुरूंचा साक्षात्कार झाला, श्री गुरूंची भेट झाली. प्रातस्मरणीय श्री गुरु स्वपन काका देहूकर त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. आणि गुरुकृपा झाल्यानंतर जीवनामध्ये मग ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर संत महात्मे काय करतात, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्तिपंथी जगात देतो. ही पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे मोक्ष. मोक्ष पुरुषामध्ये हातात मध्ये घेऊन गुरुदेव बाबांनी सर्व जगाचा उद्धार केला. कैवल्य कनकाच्या दाना जो न कडसी थोरासाना, द्रष्ट्याच्या दर्शना पाडाव जो, किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. स्वतः आनंदाचा लाडू खाल्ला, दुसऱ्याला वाटला. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. साधू पुरुषांचं हेच वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आप तरे त्यागी कोण बराई. जो स्वतः उद्धार करून घेतो त्याला संत महात्मे महत्व देत नाहीत, पण स्वतः उद्धार करून जो जगाचा उद्धार करतो त्याला संत म्हटलेले. आत्मनो मोक्षार्थम जगत हितायचं, स्वतःचं कल्याण करून जगाचा उद्धार झाला पाहिजे. भगवती गंगा माता आहे, भगवती गंगा माता आहे, फेडीत पाप ताप पोकी तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जशी गंगा पाप ताप घालू समुद्राला मिळते, तसं संत महात्मे जगाचं दुःख घालवीत नष्ट करीत ते संत महात्मे परमात्म्याची सेवा करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजी, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणाम. विठोबाचे ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धराया आले दिनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. तुमचं आमचं अत्यंत कल्याण व्हावं म्हणून असे संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात. आपण बद्ध जीव आहोत, जड जीव आहोत, इंद्रियांचे पांगिस्त आहोत, आपण इंद्रियाचे अंकित आहोत. अशा पतितांचा उद्धार करण्यासाठी बाबांचा अवतार आहे. जन्म म्हणायचा नाही, संतांचा जन्म नसतो, संतांचा अवतार असतो. जन्मामध्ये अवतारामध्ये फरक आहे. जन्माला कारण वासना आहे, अशुभ संस्कार आहेत, अविद्या आहे, पण जे काही अवतार आहे तो स्वातंत्र्य आहे. येथे अवतारासाठी आले घरजा वैकुंठी, उपकार करण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो, याचे कारण असे बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया. अवतार स्वतंत्र आहे, स्वेच्छामय आहे का नाही. आपण नेहमी सांगतो इच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. अनिच्छा प्रारब्ध तुमचं आमचं आहे, इच्छा नसताना आपला जन्म घ्यावा लागतो. परीच्छा प्रारब्ध हे देवाचं आहे. परमात्माला संत महात्मे अवतरित करतात आहे की नाही. आणि याला रूपा बळे करोनी खरे हरिदासी. स्वेच्छा प्रारब्ध संत महात्मे स्वतःच्या इच्छेनं जातो येतो आम्ही देवाचे सांगात. तुका म्हणे गात देवनाम. देवाबरोबर येतात, देवावर जातात. संतांचा अवतार आहे, बाबांचा अवतार आहे. तुमचा आमचा जन्म आहे, पण बाबांचा अवतार आहे. असे लीला अवतारी श्री गुरु बाबा अवतार घेऊन त्यांनी काय केला, जगाचा अवतार केला, उद्धार केला. पुन्हा कशाचा अवतार केला, एक उदाहरण सांगतो. देहूगावमध्ये मिटिंग भरली, देहूगावमध्ये मिटिंग भरली आणि कशाची मिटिंग भरली माहिती आहे, गाढवाची मिटिंग भरली.
आणि ते सगळे गाढव तुकोबराकडे गेले म्हटले महाराज तुम्ही आमच्यावर अन्याय केला म्हटले, गाथेमध्ये तुम्ही आमच्यावर अन्याय केला, तुम्ही आमची उपमा माणसाला देता म्हणे हे काही बरोबर नाही, आमची उपमा माणसाला देता तुम्ही हे काही बरोबर नाही, आम्ही आमचे नियम कधी सोडत नाही, आम्ही जे आमच्या प्रकृतीला देवाने जे आम्हाला दिले आमचा जो आहार आहे निसर्गाचा प्रकृतीचा तेच आम्ही आहार सेवन करतो, माणसाने आपले नियम मोडले, खाऊन येते खातो, पिऊन येते पितो, जाऊन येते तिथे जातो, करून येते करतो, पण आम्ही आमचे नियम मोडले नाहीत, गाढव कधी मांसाहार करत नाही महाराज आहे की नाही, आम्ही आमचे नियम कधी सोडले नाहीत, पण मनुष्याला मग तुम्ही अशा मनुष्याला आमची उपमा देता ही काही बरोबर नाही म्हटले, आमच्यावर अन्याय, तुका म्हणे नष्ट जाणा गाढव तो स्पष्ट, म्हणजे जो भजन करत नाही वारी करत नाही त्याला तुकाराम महाराज म्हणतात तो कोणी गाढव आहे, मग ते गाढवाने तुकोबरायांकडे काय केले फिर्याद केली, हे बरोबर नाही, आमच्यावर अन्याय म्हणे, आमची उपमा तुम्ही माणसाला देऊ नका, तुकोबरायांना वाटलं बरोबर आहे म्हणे, गाढव कधी नियम मोडत नाही, गाढव कधी नियम मोडत नाही ऐक नाही, गाढव कधी आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध जातो का हो, कधी प्रकृतीच्या विरुद्ध जात नाही, पण माणसं प्रकृतीच्या विरुद्ध जातात, ह्या मानवी प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन खाऊन येते खातात पिऊन येते पितात, तुकोबरायांना वाटलं बरोबर आहे गाढवाची उपमा माणसाला द्यायची नाही, मग तुकोबराने उपमा बदलली, तुका म्हणे जाण नर गाढवा होणी हिन नर गाढवा होणी हिन नर गाढवा होणी हिन तुका म्हणे नर गाढवा होणी हिन नर गाढवा होणी हिन नर गाढवा होणी महाराजांनी उपमा बदलली आणि ऐशिया पतितांचा करावया उद्धार या लागी अवतार तुमचा, अशा बद्ध जीवाचा तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी प्रातस्मरणी बाबांचा अवतार आहे, कलीचा काळ आहे महाराज, ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळ, सांडूनिया राम ब्राह्मण म्हणते दोम दोम, शिवने येते निळे वस्त्रे पांघरती काळी, तुका म्हणे वृत्ती सांडूने गदा मागत जाते, कलीचा काळ सांगतो, संतांचं प्राकट्य का होतं तुम्हाला सांगतो मी, संत महात्मे का प्रकट होतात, एक सज्जनाची सभा होती आणि घरून येते घटना घडली, एक माऊलीच्या गळ्यातला सोन्याचा हार कोणतरी चोरल्यानंतर त्या माऊली त्या सज्जनाकडे आल्या, म्हटले महाराज आपली सज्जनाची सभा आहे, असं नको व्हायला पाहिजे, सगळे मान्यवर लोक आहेत, अशा सभेमध्ये माझ्यासारख्या एका स्त्रीच्या गळ्यातला सोन्याचा हार कोणतरी चोरतोय हे काय बरोबर नाही, तुम्ही माईकमध्ये पुकारा आणि सांगा ज्या कोणी ग्रस्त, आम्ही असं म्हणणार नाही चोरी केली, चुकून घेतला असेल पडला असेल त्याने आणून द्यावा, आता सज्जन माईकमध्ये आले त्यांनी सांगितलं ऐका म्हणे ह्या माऊली आहेत ह्यांच्या गळ्यातला कोणी हार चोरला असेल तर तो आणून द्या, आम्ही म्हणणार नाही कोणी चोरी केली, आता कोणी आणून देईल का सोबत महाराज समोर आणून देणार नाही, आणून दिला तर तो चोर सिद्ध होईल, आम्ही काय करू 15 मिनिटं दिवा बंद करू म्हणे, समोर एक टेबल आहे त्या टेबलवर एक चांदीची वाटी ठेवू म्हणे, आणि दिवा बंद केला की काय करा ज्याने हार चोरलाय तरी तो समोरच्या चांदीच्या वाटीमध्ये तो हार ठेवावा, म्हणजे काय होईल हार पण सापडेल आणि अशा प्रकारे चोर पण सिद्ध होणार नाही, सगळ्या युक्ती पटली, आनंद वाटला, 15 मिनिटं दिवा बंद केला, 15 मिनिटं दिवा बंद केला आणि 15 मिनिटांनी दिवा चालू केला, काय झालं सांगा बरं, त्या वाटीमध्ये हार आला का हो, वाटीत तर हार आला नाही पण वाटीच गायब झाली, विठ्ठल विठ्ठल सध्याच्या कलियुगातला काळ हा आहे महाराज की नाही, तैसा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपाचा विहारपला प्रकाश जाय, स्वधर्मापासून मनुष्य च्युत झाला की त्याला सुख समृद्धी शांती मिळत नाही, नीती घसरली की समाधान प्राप्त होत नसतं, मग अशा बद्ध जीवाच्या उद्धारासाठी या लागी अवतार तुमचा जगी पंचमहाभातकी विश्वासघातकी ज्यासी यमादिके गांजिले ऐसिया पतितांचा करावया उद्धार या लागी अवतार तुमचा जगी, संत महात्मे अशा बद्ध जीवाचा उद्धार करण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होतात, अशी अवतीर्ण झाल्यानंतर त्या साधू पुरुषांची जी लीला असते क्रिया असते हे लोक उद्धारक असते, त्यांची प्रत्येक क्रिया जगाला उपकारक आहे, साधू पुरुषाची प्रत्येक क्रिया जगाला उद्धारक आहे, त्यांचं पाहणं जगाला उपकारक आहे, त्यांचं बोलणं जगाला उपकारक आहे, त्यांचं चालणं जगाला उपकारक आहे, असे संत महात्मे बोलतात कसे, पाहतात कसे, चालतात कसे, ज्ञानोबांनी खूप गोड वर्णन केले, वास्तविक पाहता असे संत महात्मे एकतर बोलतच नाहीत, जर असे संत महात्मे बोलू लागलो तर ऐकणारा वाटतं आपले मायबापच आहेत की काय, आहे की विठ्ठल तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आले मुखा वाटे अमृत वचने, बोलताना असं वाटतं आपले आईबाप बोलतात की काय, इतकं संत महात्मे गोड बोलतात, त्यांचं पाहणं इतकं सुंदर असतं आहे की नाही, ज्ञानोबाने वर्णन केलंय, आता आपल्याला माहिती आहे कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी दुधाने भेटी अंगसंगी, कासवीचं बाळ फक्त त्या दुधाची भेट होत नाही, दृष्टीनं ती कासवी काय करते आपल्या बाळाला पुष्ट करते, तसं या साधू पुरुषाची दृष्टी अशी असते महाराज आहे की नाही, चकोरा
चंद्रामृत फावले. चकोर चंद्रामृताचं सेवन करतं, पण चंद्रामृत सेवन करताना ते दिसतं का हो? दिसत नाही. मग आपण ओळखायचं कशावरून? चकोर पक्षाच्या पुष्टीवरून. चकोर पक्षी पुष्ट झाला, समजाचे चंद्रामृत प्राप्त झाले. तसं संत महात्मे जगाकडे पाहतात. पाहत असताना ती दृष्टी इतकी अमृताची असते, ती दृष्टीची हातवटी कुर्मीला पण नसते. विठ्ठल आपलं बोलणं जाऊ द्या, आपलं पाहणं जाऊ द्या. आपण बोलू लागलो तर असं वाटतं बाण सुटतोय काय, असं वाटतं की नाही. आपलं बोलणं असं असतं. यर तिखयाचे करवत ज्ञानोबराय वर्णन करतात, पण संत महात्मा बोलताना असं बोलतात. त्यांचं पाहणं असं असतं. संत महात्मा जर स्पर्श करू लागले, त्यांचा स्पर्श किती कोमल असतो पहा. पाहुणे तो स्पर्शू मल्यानु खरपसू ते नेमाने पशु कुरवाळाने ज्ञानोबराय वर्णन करतात. संत महात्मा एका बद्ध जीवाला स्पर्श केला तर मलयगिरी व पर्वतावरचा जो वारा आहे, तो वारा सुद्धा खरपूस वाटावा, कठीण वाटावा. इतका कोमल स्पर्श त्या साधू पुरुषाचा असतो. त्यांचं चालणं इतकं गोड असतं, आहे की नाही. जर समोर जाताना मुंगी दिसली, आहे की नाही, मुंगी दिसली, काय किडा मुंगी दिसला तर पाय उचलून टाकतात. कारण म्हणे पावो धडपडील, स्वामीची निद्रा मोडेल. त्या मुंगीमध्ये, मुंगळामध्ये असणारा जो परमात्मा आहे, माझ्या चालण्यामुळे दुखावला जाईल. त्या जडभरत राजाची कथा सगळ्यांना माहिती आहे. पालखीला खांदा दिला, खांदा दिल्यानंतर जेव्हा ते जाऊ लागले तेव्हा मुंगी मुंगळा दिसला की ते पुढं पाऊल टाकायचे. त्या पालखीत रघुगण राजा धक्का बसायचा. म्हटले अरे असं का चालतं म्हणे. सेवकाने सांगितलं म्हणे आम्ही व्यवस्थित चालतोय, पण नवा जो खांदेकर आहे तो व्यवस्थित चालत नाही. आता कळलं त्यांना. त्यांची ब्रह्मदृष्टी होती. ब्रह्मदृष्टी, मुंगी दिसली, मुंगळा दिसला, पाय उचलून टाकावा आणि पुढं जावं. शेवटी त्या रघुगण राजाला जड भरत राजानेच उपदेश केला. भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. म्हणजे संत महात्मा चालताना ऐसिया लगिमा, नारद महाराज म्हणे मुंगी मिरून उलांडावे. अशा प्रकारे संत महात्मे काय करतात, चालत असतात. अशी त्यांची दृष्टी असते, असं त्यांचं पाहणं असतं. म्हणून अशा महापुरुषांची अनुभूती, प्रातस्मरणी श्रीगुरु बाबांची अनुभूती तुकोबऱ्या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. आता थोडं चिंतन करा. अनुभव नाही अशी व्यक्ती नाही. जगामध्ये सगळ्याला अनुभव आहे, कमी जास्त अनुभव सगळ्यालाच आहे. अनुभव नाही अशी व्यक्ती नाही. कोणी म्हणजे यांना अनुभव नाही, कोणी म्हणजे यांना अनुभव नाही. आपण त्याला काय म्हणावं लागेल? प्रेत म्हणावं लागेल. प्रेताला कसला अनुभव नसतो. चेतन वर्गामध्ये सगळ्याला अनुभव आहे. ब्रह्म अव्यवहार्य आहे, ब्रह्म अव्यवहार्य आहे, त्याला कसला अनुभव नाही. पण ब्रह्म जेव्हा माया उपाधी स्वीकार करतं तेव्हा त्या ब्रह्माला हे अनुभव प्राप्त होतो. अहम सर्व यज्ञानाम भोक्ताचे प्रभुरेवच. म्हणजे सगळ्याला अनुभव आहे. फरक एवढाच आहे, पशुच्या अनुभवामध्ये ना आपल्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही, आहे की नाही. संतांचा अनुभव वेगळा, तुमचा आमचा अनुभव वेगळा, आहे की नाही. पशुच्या अनुभवामध्ये ना आपल्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही. पशु कडबा खाता, आपण जिलबी खातो. काय फरक आहे? नेमका जिलबीच होती नाही का. पशु कडबा खाता, आपण जिलबी खातो. म्हणजे दोघंही रसविषयाचे सेवन करतात, त्यामध्ये फारसा फरक नाही. पण साधू पुरुषाचे जे अनुभव आहेत ते मात्र कसे आहेत? यथार्थ आहेत, यथार्थ प्रमा आहेत, सफल आहेत. तो अनुभव जगाने घ्यावा. तुमचा आमचा अनुभव जगाने घेऊ नये. आपले अनुभव अयथार्थ आहेत, भ्रमजन्य आहेत, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं साफल्य नाही. आणि आपले अनुभव सुद्धा लोकांना सांगू नये. संसारातले अनुभव आपण लोकांना सांगू नये. ते भ्रमजन्य आहेत, अयथार्थ आहेत, त्यामध्ये चांगलं काहीच नाही. लोकांना विचारलं कसं काय चाललंय, लोक म्हणतात बरं चाललंय. बोलावं लागतं बरं चाललंय. खरं खरं कोणी सांगत नसतं. बाहेरून दिवाळी ना आतून होळीच असते. विठ्ठल साधू पुरुषाची अनुभूती मात्र जगाने घेतली पाहिजे. त्यांचे अनुभव यथार्थ आहेत, यथार्थ प्रमा आहेत. त्या अनुभूतीमध्ये जगाचा उद्धार आहे. असा काय अनुभव त्या महापुरुषांचा आहे? महाराज सेवेला घेतलेला अभंग साजाचा अनुभव
विश्वदेव सत्यत्वे. गुरुवरे बाबांची अनुभूती तुकोबरे प्रकट करतात, संतांची अनुभूती प्रकट करतात. कारण संतांची अनुभूती तुम्हा आम्हा सगळ्यांना आली पाहिजे. येथील अंतरी शिष्टाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे वळी. संतांचे महापुरुषाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. तो अनुभव जोपर्यंत आपला येत नाही तोपर्यंत जीवाला आत्यंतिक समाधान कधी मिळणार नाही. अशी जी संतांची अनुभूती आहे, काय अनुभूती आहे? विश्वदेव सत्यत्वे. सत्यत्व विशेषण आहे, सत्यत्व विशेषण आहे. ऐसा शब्द व्यावर्तक आहे. व्यावर्तक म्हणजे वेगळा करणार आहे. हा अनुभव फक्त संतांचा आहे, तुमचा आमचा अनुभव नाही. काय अनुभूती संतांची? महाराज सांगतात त्यांना विश्वरूपानं प्रतीतीला न येता परमात्मा रूपानं प्रतीतीला येतात. विश्वदेव सत्यत्वे. श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने भक्ताचे 3 लक्षणं सांगितले. एक प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त, 3 लक्षणं सांगितले. त्याच्या खाली एक वर्ग आहे, तो नास्तिकाचा वर्ग आहे, चार्वाकाचा वर्ग आहे. त्याच्या दृष्टीने देव वगैरे काही नाही. तो काय म्हणतो माहिती आहे का? जीवत्वचे देव, भोजन ते भक्ती, मरण तेची मुक्ती पाषाण. शरीर म्हणजे देव आहे. याची भक्ती कशी करायची? चांगलं चांगलं करून खाणं हीच भक्ती आहे म्हटले. आणि देह पडल्यानंतर मोक्षच आहे. बरं का साहेब, आम्ही एका गावी गेलो होतो. आपल्या सप्त्यामध्ये पत्रिका असते. पत्रिका कशाची? पहाऱ्याची पत्रिका असते. 7 ते 9, 9 ते 11 कोणी घ्यायची. तसं तिथं लिस्ट होती. सोमवार, मंगळवार, बुधवार अशी 9 दिवसाची 8 लिस्ट होती. पण ती पहाऱ्याची लिस्ट नव्हती, नाश्त्याची लिस्ट होती. सोमवारी पोहे, मंगळवारी उपीट, बुधवारी वडा, गुरुवारी शिरा. विठ्ठल विठ्ठल. नास्तिकाचा वर्ग आहे. त्याच्यावर यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ते काय म्हणतात? ऋण काढा, कर्ज काढा, तूप प्या म्हणतात. नास्तिकाचा वर्ग आहे. पूर्वीचा चार्वाक चांगला होता, आता चार्वाक चांगला नाही. पूर्वीचा नास्तिक चांगला होता. पूर्वीचा नास्तिक कर्ज काढून तूप प्या म्हणायचा, पण आताचा नास्तिक ऋणम कृत्वा सुराम पिबेत म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. कर्ज काढून मद्य प्या म्हणतो. असू द्या, असो ती बायाने कायशी मूर्खाचे बोलणे. यांचं काय वर्णन करायचे? 3 भक्ताचं लक्षण सांगितलं श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजीला सांगतात. प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. प्राकृत भक्त कोणता? नाथमनाची ओळी खूप गोड आहे. पाषाण प्रतिमा हाची देवो, तेथेची ज्याचा पूर्ण भावो. ज्याला फक्त मूर्तीमध्ये देव दिसतो तो प्राकृत भक्त सांगितला. गुरुवारी शांतीब्रह्मा मारुती बाबा खूप गोड उदाहरण सांगतात. एक मनुष्य बिडी ओढत चालला, समोर मंदिर लागलं. बिडी ओढत चालला, मंदिर लागलं, मग बिडी देवळीत ठेवली, दर्शन केलं, प्रदर्शनं केली, परत ती बिडी घेतली, ओढत निघून गेला. विठ्ठल म्हणजे त्याच्या दृष्टीनं फक्त मंदिरात देव आहे की नाही. मंदिराच्या जवळ बिडी ओढायची नाही, मंदिराच्या बाहेर चालते आहे की नाही, असं त्याला वाटतं. म्हणजे हा जो काही भक्त आहे प्राकृत भक्त आहे. ज्याला फक्त मूर्तीमध्ये देव दिसतो त्याला प्राकृत भक्त म्हटलेलं आहे. प्रातस्मरणीय पूजनश्री डोंगरेजी महाराज म्हणायचे, मंदिर में जो भगवान का दर्शन है वो साधारण दर्शन है, और जो जगत में भगवान का दर्शन है वो असाधारण दर्शन है. विठ्ठल दुसरा भक्त सांगितला, ईश्वरेषु तदधीनेषु बालिशेषु द्विषेषु च प्रेम मैत्री कृपोपेक्षा एक करोतीस मध्यम. 4 विभाग केले. ईश्वराचे भक्त, अज्ञानी आणि ईश्वराचा द्वेष करणारे. मध्यम भक्त ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो. ईश्वराचे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करतो. जे अज्ञानी आहेत कृपापात्र समजतो, आणि जे द्वेषी आहेत त्यांची उपेक्षा करतो. म्हणजे 4 ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारची भावना झाली. हा कोणता भक्त आहे? मध्यम भक्त आहे. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये इतका मोठा वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा आणि परमात्म्याच्या भक्तामध्ये अभेद आहे की नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव भक्त तस्मिंच तज्जने. भेदाभावात देवर्षी नारद मुनी सांगतात देवामध्ये भक्तामध्ये अभेद आहे. मग तो मध्यम भक्त काय करतो? ईश्वरावर प्रेम करतो, भक्तावर फक्त मित्रत्वाची धारणा करतो. म्हणजे करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरती. पण तो तसा करत नाही, देवाचीच पूजा करत बसतो. त्याला मध्यम भक्त म्हटलंय. विठ्ठल आणि उत्तम भक्ताचं लक्षण सांगत असताना भगवान परमात्मा श्री उद्धवजीला सांगतात, सर्वभूतेषु यः पश्येत भगवद्भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः. भागवत उत्तम कोण भक्त आहे? ज्याला सर्व चराचरामध्ये श्री पांडुरंगाचं दर्शन होतो तो सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा सर्वभूती पाहे. एक वासुदेव किंवा महाराज सांगतात, पाहे तिकडे बाप माया, पाहे
आहे तिकडे बाप माया, आहे तिकडे बाप माया, आहे तिकडे बाप माया, आहे तिकडे बाप माया. विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, पाहे तिकडे बाप माया, पाहे तिकडे बाप माया. विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, पाय तिकडे देव माया, पाय तिकडे बाप माया. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. जिकडं पाहिजे तिकडं, ज्याला पुरुष वर्गाकडे पाहिलं श्री पांडुरंगाचं दर्शन होतं, माता वर्गाकडे पाहिलं राहे रखुमाबाई सत्यभामा सुभद्रा देवीचं दर्शन होतं. काय दर्शन आहे महाराज. बरोबर सांगत असतात जगामध्ये दोन दृष्टी आहेत, एक कारणदृष्टी आणि कार्यदृष्टी. कारणदृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी, कार्यदृष्टी म्हणजे स्थूल दृष्टी, चर्मदृष्टी. आपण जगाकडे पाहत असताना कार्यदृष्टीने पाहुणे, ब्रह्मदृष्टीने कारणदृष्टीने पाहावं. आपण जगाकडे कार्यदृष्टीने पाहिलं तर भेद दिसेल, स्त्री पुरुष, लहान मोठा, उंच नीच, गरीब श्रीमंत हा भेद दिसेल. पण आपण कारण दृष्टीने पाहिलं तर सर्वत्र आपल्या चैतन्याची ना परमात्म्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगता कारणाप्यास्ता दृष्टी शंका पोटी उपजेना. आता थोडंसं चिंतन केलं, ह्या जगाचा विचार करा. भिन्न भिन्न प्रकारचं जगत आहे, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. पण अशा असता जगतामध्ये त्या साधू पुरुषाला एकत्वाचं दर्शन होतं. आपण जगाचा विचार करा. यांची नामे ही आनाने, अनारेसे वर्तने, वेसेशी नाणे अवघे. यांच्या प्रत्येकाचं नाव भिन्न आहे, प्रत्येकाचं रूप भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. 2 जुळे भाऊ असले तरी त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच भेद असतो. स्वभाव जरी सारखा असला अंगठ्याच्या ठस्यामध्ये नक्कीच भेद असतो. महाराज किती भिन्न तो विचार करा. ऐसे देखोनी किरीटे भेद सुसेहन पोटी, तर जन्माच्या कोटीनं लहासे नको. आपण जगाकडे भिन्न भिन्न दृष्टीनं पाहिलं, चर्मदृष्टीनं पाहिलं तर आपल्या जन्मजन्मांतराचं दुःख भोगावं लागेल. म्हणून जगाकडे पाहत असताना आपण कार्यदृष्टीने पाहू नये, ब्रह्मदृष्टीनं कारणदृष्टीनं पाहावं. आपण जर ब्रह्मदृष्टीनं पाहिलं तर सर्वत्र परमात्म्याची प्रचिती येईल. एक उदाहरण सांगतो. जनक राजाची सभा भरली होती, मोठमोठे कीर्तनकार बसले होते, राष्ट्रीय कीर्तनकार पण बसले होते, कीर्तन केसरी सगळे होते आणि पंडित बसले होते. आणि मग ब्रह्मनिष्ठ महात्मा आले, त्यांचं नाव होतं अष्टावक्र मुनी. अष्टावक्र मुनी आले होते आणि ते आल्यानंतर सभेतले सगळे जे काही पंडित होते मोठ्यानं हसू लागले. का हसू लागले? त्यांचं शरीर जे होतं 8 ठिकाणी वाकडं होतं. त्यांचं हसणं थांबल्यानंतर ते ब्रह्मनिष्ठ महात्मा अष्टावक्र मुनी मोठ्यानं हसले. हसल्यानं जनक राजाला मोठं आश्चर्य वाटलं. आपल्या सभेतले सगळे पंडित त्यांच्या शरीराकडे पाहून हसले. पण हे महात्मा, हे साधूवर्य कशाला पाहून हसले? त्यावेळेस त्यांना विचारलं, महात्माजी तुमच्या हसण्याचं कारण समजलं नाही. त्यावेळेस त्या अष्टावक्र मुनी सांगितलं, म्हणले राजा तुझ्या सभेतले पंडित नाहीत म्हटले, हे ह्यांना कुठं रोजाने कामाला पाठव म्हटले. हे माझ्या शरीराकडे पाहतात, माझं शरीर वाकडं आहे, माझा आत्मा वाकडा आहे का? विठ्ठल विठ्ठल भागवतामध्ये नाथ महाराज मानतात पुरुषामध्ये आत्मा आहे, स्त्रियामध्ये काय आत्मी आहे का? मग महाराज सांगतात सर्वा घटी राम ह्या देक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी आहे की नाही. अलंकार भिन्न आहेत, सोनं एकच आहे, तंतू भिन्न आहे, कापड एकच आहे. महाराज आहे की नाही. महाराजांनी इतकं गोड वर्णन केले. माऊली उदाहरण देतात. भोपळ्याची वेळ आहे, भोपळ्याची वेळ. त्या भोपळ्याच्या वेळेला गोल भोपळा येतो, लांबट भोपळा येतो, वाकडा तिकडा भोपळा येतो. येऊ द्या, भोपळा लांबट असू द्या, गोल असू द्या, वाकडा तिकडा असू द्या, आहे काय भोपळा आहे. माऊली वर्णन करतात, अंगारकनी बहुवसी उष्णता समान जैसी, तैसा नाना जीवराशी परिशो असे. पूर्वी अग्नीचं माध्यम चूल होतं, नंतर स्टोव आले, आता गॅस आला. असू द्या, चूल असू द्या, स्टोव असू द्या, गॅस असू द्या, माध्यम भिन्न आहे, अग्नी एकच आहे. महाराजांचा गगनभरी धारा परी पाणी एकच असे विरा. पर्जन्याच्या काळामध्ये
जगामध्ये आकाशामध्ये पर्जन्याच्या धारा असंख्य आहेत, पर्जन्याच्या धारा असंख्य आहेत. पाणी एकच आहे, तैसा या भूताकारा सर्वांगी दो. तसं सर्व चैतन्यामध्ये जडजीव वस्तूमध्ये यावं संजय ते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धी भरतर्षभ. तशा जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा कोंदून कोंदून भरलाय महाराज. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणे, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची एक महात्मा होते, एक महात्मा होते, संन्यासी महात्मा होते. त्यांच्याकडे गणपती होता, एक सोन्याचा गणपती होता. त्यांना वाटलं आता आपलं आयुष्य संपलेलं आहे, आपण गेलं तर शिष्यामध्ये भांडण होईल. त्यांना वाटलं आपण काय करू, गणपती विकू आणि संतांना भंडारा घालू म्हटले. सोनाराकडे गेले, म्हटले दादा किंमत करा म्हटले. त्या काळातल्या किमतीप्रमाणे काय 5,000 रुपये किंमत भरली. आता मूषक होता, वाहन देवाचं, उंदीर होता, याची किंमत करा. आता उंदीर गणपतीला पाठीवर घ्यायचे म्हणजे उंदीर पहिलवानच पाहिजे ना. उंदराची किंमत जास्त भरली आहे का नाही. उंदराची किंमत भरली 10,000, गणपतीची भरली 5,000. ते संत महात्मा सोनाराला म्हणतात दादा गणपती देव आहेत, उंदीर सेवक आहे, मग देवाची किंमत सेवकापेक्षा जास्त पाहिजे, असं का करता. तेव्हा तो सोनार म्हणतो मी गणपतीही पाहत नाही, मी उंदीरही पाहत नाही, मी पाहतो फक्त सोनं. विठ्ठल विठ्ठल. माऊलीने वर्णन केले सोनयाची या चंडिका, सुवर्ण शुळेची देखा, सोन्याच्या महिका नाश केला. सोन्याची जगदंबा आहे, सोन्याचा त्रिशूळ आहे, सोन्याचा महिषासूर आहे. सोन्याची जगदंबा सोन्याच्या त्रिशूळानं सोन्याच्या महिषासुराला मारते. हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने सत्य आहे, पण सोनार म्हणतो जगदंबाही सोन्याची आहे, त्रिशूळही सोन्याचा आहे आणि महिषासुरही सोन्याचा. ही जी दृष्टी आहे ही ब्रह्मदृष्टी आहे. जगाकडे पाहत असताना आपण काय पहा, ब्रह्मदृष्टीनं पहा. होईल झाला अंगे देव जो आपण तयासी जन अवघे देव. जो स्वतः देव झालाय त्याला जगामध्ये परमात्म्याचं दर्शन होतं. ऐक नाही, आपल्याला कथा माहिती आहे, धर्मराजा यज्ञ चालला होता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाला म्हणतात दुर्योधना अरे एखादी चांगली व्यक्ती घेऊन ये रे. तो दुर्योधन जातो महाराज, त्याला कोणीच चांगलं दिसत नाही. आता दुर्योधना चांगलं दिसलंच कसं काय महाराज, ज्याला चांगलं दिसत नाही तोच दुर्योधन आहे. विठ्ठल म्हटलं देवा इथं कोणीच चांगलं नाही. आता तो देवाला देव पण म्हणत नव्हता, गवळ्याचा पोर समजायचा. मोगाशा मोग कर्मानो मोग ज्ञाना विचित सहा, अशा प्रकारची जात होती ती. आणि मग काय म्हटले, देव कोणी चांगलं नाही म्हटले, जा म्हटले. तू धर्मराज होते, धर्मराजा एखादी वाईट व्यक्ती घेऊन या. आहे का नाही, देखी आपल्या प्रतिती जगाचे मुक्त. धर्मराज गेले महाराज, कोणी वाईट दिसलं नाही, सगळे महात्माच दिसले. ही जी दृष्टी आहे, जो स्वतः देव झालाय त्या जगामध्ये देव दिसतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज जे काही गंगेचं पाणी आहे, कुठे गेले होते, रामेश्वरला गेले होते. आणि मग रामेश्वर क्षेत्र जवळ आलं महाराज, जवळ आलं एकदम, 1 किलोमीटर आहे. आता पहा काशी कुठे विचार करा, काशी कुठे, पैठण कुठे विचार करा, रामेश्वर कुठे बघा, खालचं टोक. तिथं घेऊन गेले आणि मग तिथं भगवंतांनी लीला केली. गाढव तहानेनं व्याकुळ झाला होता, दुपारचे 2 वाजले होते, मान वर केली होती, व्याकुळ झाला होता, प्राण जाणारच आता. सगळे ब्राह्मण जात होते कावड घेऊन, पण कोणाला वाटलं नाही गाढवाला पाणी पाजावं. नाथ महाराज थांबले. आपली एवढं लांबून आणलेलं शेकडो मैलाचं जे काही गंगेचं जल आहे, ते गंगेचं जल नाथ महाराजांनी त्या गाढवाच्या मुखामध्ये समर्पित केलं. लोकांनी विचारलं अहो नाथ महाराज इतक्या लांबून आपण गंगेचं पाणी आणलं आणि तुम्ही गाढवाला पाणी पाजता. तेव्हा नाथ महाराज म्हणतात माझा रामेश्वर गाढवातच आहे. विठ्ठल नामदेव औंढ्या नागनातून आले, औंढ्या नागनातून आले, ब्रह्म साक्षात्कार झाला. द्वादशी होती, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर भगवान परमात्मा कुत्र्याचं रूप घेऊन आले, पुरणपोळी घेऊन जाऊ लागले. नामदेव यांनी हातामध्ये काठी नाही घेतली, तुपाची वाटी घेतली. देवा कोरडी पोळी खाऊ नका, पोट दुखेल. कसं ओळखलं, नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वा ठाई. त्याचं कारण आहे आदो ब्रह्म अस्मी ती अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. जो स्वतः ब्रह्म झालाय त्या जगामध्ये ब्रह्म दिसतं. नाथ महाराज नामदेव स्वतः देव झाले होते म्हणून गाढवामध्ये देव दिसला. आपल्या गाढवात देव का दिसत नाही, ज्याने तरी ठरवावं. विठ्ठल विठ्ठल. विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे, सत्यत्व विशेषण आहे. त्यांना सत्यत्वानं हे जग रूपानं प्रतितीला न येता परमात्मा रूपानं प्रतितीला येतं. आता 4 विकल्प आहेत.
पहिला विकल्प आहे त्यांच्या दृष्टीने विश्वही असत्य आहे आणि देवही असत्य आहे. दुसरा वर्ग आहे विश्व सत्य मानतं पण देव असत्य मानतं. तिसरा वर्ग आहे विश्वही सत्य मानतं आणि देवही सत्य मानतं. चौथा वर्ग असा आहे विश्व न मानता विश्वाला श्री पांडुरंगाचं स्वरूप मानतं. ऐका, पहिला वर्ग आहे विश्वही असत्य मानतं देवही असत्य मानतं. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम आहे तो काम. म्हणजे जगत नावाची वस्तू नाही आणि ईश्वर नावाची वस्तू नाही. आसुरी लोकांचा वर्ग आहे, राक्षसी लोकांचा वर्ग आहे. असू दे, त्यांचा काय विचार करायचा. दुसरा वर्ग आहे देव असत्य मानतात पण विश्व सत्य मानतात. मग काय करा, देवधर्म सांधी पडले सकळ विषय गोंधळ गाजत असते. मग ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. म्हणजे देव नाही जगत आहे. मग काय करा, भौतिक जग आहे, नाना प्रकारचे भोग भोगा, एवढीच त्यांची धारणा असते. तिसरा वर्ग आहे विश्वही सत्य मानतात आणि देवही सत्य मानतात. हा जो वर्ग आहे हा वर्ग रामानुज मतवाद्यांचा आहे, दर्शनकाराचा वर्ग आहे. पण आपला वारकरी संप्रदाय विश्व न मानता विश्वाला श्री पांडुरंगाचं स्वरूप मानतो. विठ्ठल विठ्ठल. रामायणातला प्रसंग आहे, रामायणातला प्रसंग आहे, भावार्थ रामायणातला प्रसंग आहे. गुरुरे बाबा रामायण खूप गोड सांगायचे. 5वा अध्याय खूप गोड सांगायचे आहे की नाही. भरत भक्तीचा आचार्य भक्तीचा भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती पालाळली, भरते भक्ती आपण गेली. किती गोड नाथमरांच्या ओव्या आहेत. आणि प्रातस्मरणीय बाबा रामायण गोड सांगायचे, सगळंच गोड सांगायचे. कीर्तन गोड, भजन गोड, सर्वच गोड होतं. तुका म्हणे आम्ही अवघेचे गोड, ज्याचे पुरे गोड त्याचे परे. रामायणातला प्रसंग आहे, रामायणातला प्रसंग आहे जेव्हा लक्ष्मणजींना ब्रह्मशक्ती लागली. ब्रह्मशक्ती लागल्यानंतर सुषेण वैद्य सांगतात काय करा की संजीवनी वल्ली आणा. मग श्री कोण जातं, श्री हनुमानजी महाराज. काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावा असो वाटा हनुमानजी जातात महाराज. रावण काय करतो, काळनेमी नावाच्या राक्षसाला पाठवतो. आता काळनेमी नावाचा राक्षस साधूचा वेश घेऊन बसतो, भजन करतो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री हनुमानजी महाराज पाहतात, त्यांना तिथं काळनेमी नावाचा राक्षस दिसत नाही, महात्माच दिसतो. तिथं नाथ महाराजांची ओवी आहे, सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण, जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेणे. सज्जनाचं लक्षण आहे की तो स्वतः ब्रह्मस्वरूप असतो, जगामध्ये ब्रह्मस्वरूपानं पाहतो. हे साधू पुरुषाचं लक्षण आहे. जेव्हा तो राक्षस सरोवरामध्ये स्नानाला पाठवतो तेव्हा त्या मगरीचा उद्धार होतो. ती मगर सांगते महाराज हा राक्षस आहे, राम कार्यामध्ये प्रतिबंध करायला आलेला आहे. तेव्हा हनुमान काय करतात, राक्षसाला मारतात. म्हणजे तोपर्यंत हनुमानजींना राक्षस दिसलाच नाही, महात्माच दिसला. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. त्यांना विश्वरूपानं अनुभवला न येता ब्रह्मरूपानं अनुभवला येतं. हा साधू पुरुषांचा अनुभव आहे. मग तुकोबाराने सांगितलं अशा महापुरुषांचं भाग्यवशात पुण्यवशात जर दर्शन झालं तर काय लाभ आहे. देवा तया जवळी आले, देवा तया जवळी आले, देवा तया जवळी आले, देवा तया जवळी आले.
पापनाशे दर्शने. अशा महापुरुषांच्या जवळ परमात्मा वास करतात महाराज. आपल्या हिंदू भूमीचं आपण जर या भारतभूमीचं चिंतन केलं, भारतभूमी सुजलाम सुफलाम आहे. भारत शब्दाचा अर्थ अत्यंत गोड आहे. भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. रथ, जो देश ज्ञानामध्ये रथ आहे त्याला भारत म्हणा. भारत देश, इतर भारत माझी माता आहे असं आपण म्हणतो. इतर कुठल्या देशाला आपण माता आहे असं म्हणत नाही. म्हणून तो नाथ महाराज या देशाला भरतखंडी नरदेहप्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशात जन्म प्राप्त होणं परम भाग्याचं लक्षण आहे. पावन तो देश तुकाराम महाराज वर्णन करतात. ह्या देशामध्ये ऋषीमुनींचा, साधू संतांचा देश आहे. पवित्र गंगा, यमुना, सरस्वती, नीरा, भिवरा, चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी, नर्मदा ह्या पवित्र नद्या याच भूमीमध्ये आहेत. तापी नदी आहे. ब्रह्मगिरीसारखे पावन प्रदेश आहे. गोवर्धनसारखे पवित्र पर्वत, हिमालयासारखे पवित्र पर्वत आहेत. पण आपल्या भूमीचं चिंतन केलं, काही ठिकाणी फक्त क्षेत्रभूमी आहे, काही ठिकाणी तीर्थभूमी आहे, काही ठिकाणी देवभूमी आहे महाराज, आणि काही ठिकाणी संतभूमी आहे. ऐका किती विशेष आहे. आपण जर हरिद्वार ऋषिकेशला गेलो, तिथं फक्त देवता आहे. कोणती देवता आहे? भगवती गंगा माता हीच देवता आहे. तिथं दुसरी कोणती देवता नाही. भगवती गंगा माता हीच देवता आहे. आपण कुरुक्षेत्राला गेलो तर तिथं ती जी भूमी आहे ती क्षेत्रभूमी आहे. तिथं तीर्थ पण नाही आणि देव पण नाही. ती भूमी क्षेत्रभूमी आहे महाराज. पहा, कुरुक्षेत्राचा विचार करा, ऋषिकेश हरिद्वारचा विचार करा. असे काही क्षेत्र आहेत तिथं फक्त देवच आहे, तिथं गंगा नाही, ती भूमी क्षेत्रभूमी नाही. पण असे काही क्षेत्र आहेत जिथं संत महात्मा राहतात, तिथं देव पण आहे, तिथं तीर्थ पण आहे, आणि ती भूमी क्षेत्रभूमी आहे. गुरुवरे सांगायचे तुकोबरायांचा अवतार झाला नव्हता. तुकोबरायांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणत नव्हते. पण तुकोबरायांचा अवतार झाल्यानंतर देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणू लागले. काय वैशिष्ट्य आहे पहा. म्हणजे ज्ञानोबा ज्या भूमीमध्ये राहतात, संत श्रमणी गोरोबा काका ज्या भूमीमध्ये राहतात, ती भूमी क्षेत्रभूमी आहे, दुसरी क्षेत्रभूमी नाही. तीर्थे तया ठाया येथे पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वशे वैष्णवा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया. सगळं सर्व तीर्थाचा वास त्या साधू पुरुषा समाधीपाशी असतो. जिथं संत महात्मा राहतात ती भूमी क्षेत्रभूमी आहे. जिथं ज्ञानोबा संत श्रमणी गोरोबा काका राहतात ती भूमी तीर्थभूमी आहे. आणि जिथं ज्ञानोबा संत गोरोबा काका राहतात तिथं नामा म्हणे देवाचा लाताया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. जिथं संत आहेत तिथं देव आहे, जिथं संत आहेत ती भूमी तीर्थभूमी आहे, जिथं संत आहेत ती भूमी क्षेत्रभूमी आहे. अशा भाग्यवशात अशा महापुरुषांचं आपल्या जर दर्शन झालं तर काय होतं? पापनासे दर्शने. दर्शनामधून पाप निवृत्त होतं. 3 प्रकारचं साधन आहे. एक साधन फक्त पाप घालवतं, पुण्य उत्पन्न करत नाही. एक साधन फक्त पुण्य उत्पन्न करतं, पाप घालवत नाही. पण एक साधन असं आहे, पुण्यही उत्पन्न करतं आणि पापही घालवतं महाराज. पहा, गंगेमध्ये आपण स्नान केलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते. मग गंगे स्नान केलं की पाप जातं, पुण्य मिळत नाही. सप्त्यात पंगत दिली की पुण्य मिळतं, पाप जात नाही. पण संत श्रमणी गोरोबा काकांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, पुण्यही मिळतं, पापही जातं. विठ्ठल महाराज सांगता पाप नासे दर्शने. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदितो. श्री माऊलींचा जप केला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या 14 अक्षराचा जर जप केला आपण, अखंड जप केला, तर नाथ महाराजांचं वचन आहे, ऐशी 14 अक्षर आहे, जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे त्या ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे आहे. नाथ महाराजांचं वचन आहे, जो 14 अक्षराचा जो निरंतर जप करतो त्याला साक्षात प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञानोबा दर्शन देतात. म्हणून पापनासे दर्शने देव तया जवळी. असे श्रोत्याने शंका घेतली. म्हणते महाराज तुम्ही असं कसं म्हणता? आम्ही गीताशास्त्र ऐकलेलं आहे. गीताशास्त्र सांगतं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. ममे वंशो जीवलोके सर्वस्व चहा हृदय सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव असताना तुम्ही काय म्हटले? देव तया जवळी असे. त्यांच्याजवळ देव आहे, संताजवळ देव आहे, आमच्याजवळ देव नाही का? तेच तुकाराम महाराज म्हणतात बरोबर आहे तुमचं. तुमच्या आमच्याजवळ देव आहे, बरोबर आहे. संतांच्या जवळही देव आहे, तुमच्या आमच्याजवळही देव आहे. पण फरक एवढाच आहे, आपल्याजवळ असणाऱ्या देवाचा
आपल्याला ज्ञान नाही हे की नाही. महाराज सांगतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदरार परिते वेरुणी गोचर अशुद्ध काय निगती. सगळ्या गोवा मी सांगत नाही. माऊली सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. हृदयामध्ये राम आहे. मला सांगा त्या गोचड्यामध्ये आणि त्या दुधामध्ये काय 5 किलोमीटरचं अंतर आहे का हो? नाही 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 5 किलोमीटर कसलं, फक्त एक पदर आहे, त्वचेचा पदर आहे. थोडं पुढं गेलं की सुंदर दूध प्यायला मिळणार आहे, पण ते गोचिड दूध प्यायचं सोडून देतं आणि रक्त सेवन करतं. तसं आपल्या हृदयामध्ये देव आहे की नाही. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमात लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हृदयामध्ये परमात्मा आहे, पण हृदयातल्या परमात्म्याला आपण विसरलो. आपण बाह्य जगतामध्ये लक्ष दिलं, संसाराकडे लक्ष दिलं. माऊली वर्णन करतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी चिवडून या नासी तुझ्या घरच्यांनी केली. महाराज सांगतात आपली ब्रह्मवस्तू आपल्या जवळ आहे, पण आपल्या ब्रह्मवस्तूचं आपल्याला ज्ञान नाही. म्हणून महाराज सांगतात साधू पुरुषाच्या जवळ ते वर्तत दिसती देही परी ते देहीना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. परमात्मा आपल्याजवळ आहे पण अंश रूपानं आहे, पण महापुरुषांच्या ठिकाणी परमात्मा समग्र रूपानं आहे, पूर्ण रूपानं आहे. साठवला आहे हृदय संपुष्टी बाहेर दाखोटी मूर्ती उभा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष पांडुरंगांनी सेवा केली. महाराज पहिले 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी कीर्तन करत असताना ध्रुपद म्हणायला कोणी नव्हतं. विठ्ठल ब्राह्मणाचं रूप धारण करून ध्रुपद धरलं पांडुरंगाने. पुढचे 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी नाथ महाराज भागवत सांगायचे, तर समोर श्रोता बनून 12 वर्ष भागवत ऐकलं केशव ब्राह्मणाचं रूप धारण करून. आणि पुढचे 12 वर्ष द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा श्रीखंडाच्या रूपानं कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाय. आता पाणी वाहणं सोपं नाही महाराज आहे की नाही. नाथ महाराजांच्या घरी किती पाणी लागत असेल विचार करा. आपल्याकडे सप्ताह असतो 7 दिवस, नाथ महाराजांच्या घरी 12 महिने सप्ताह, 12 महिने काकडा, 12 महिने पारायण, 12 महिने पुरणपोळीचा नैवेद्य. किती पाणी लागतं बघा. आपण एक सप्ताह केला तर 5 टँकर लागतं आपल्याला आहे की नाही. पण नाथ महाराजांच्या घरी किती पाणी लागत असेल विचार करा. तेव्हा प्लंबिंगची सोय नव्हती. नाथमाचा वाडा कुठे आहे विचार करा, गोदावरी कुठे आहे. भगवंताने कावडी घ्यावी आणि ते पाणी आणावं, रांजण भरावा. रांजण लवकर भरत नाही. आपल्या घरातला हौद लवकर भरतो, पण रांजण लवकर भरत नाही. किती पाणी टाका भरत नाही. आता पाणी आणून आणून देवाच्या अंगाला घाम यायचा. ते चंदन उगाळायचे भगवान परमात्मा. श्री एकनाथजी सदने माधवजी सर्व हे कामे करीतो स्वकरे चंदन घासे कावडीने पाणी भरितो स्वकरे चंदन घासे आहे का. गोपी चंदन उगाळणं सोपं आहे, मातीचे असते. ते लाकूडचं चंदन उगाळणं सोपं नाही महाराज. घाम येतो सगळा, देवाच्या अंगाला घाम यायचा. आणि घाम आल्यानंतर नाथ महाराजांनी काय करावं, अंगावरचं उपरणं काढावं आणि त्या श्रीखंड्याच्या गालावर सगळा घाम पुसून काढावा. तेव्हा तो श्रीखंड्या द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा नाथ महाराज म्हणतात अहो नाथ महाराज तुमचा हात लागावा म्हणूनच वैकुंठ सोडून पैठणला आलो. विठ्ठल विठ्ठल देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने. भगवान परमात्मा त्यांच्याजवळ वास करतात. अशा महापुरुषाच्या दर्शनामध्ये पापाचा नाश होतो. आणि असे जे संत महात्मे असतात त्यांचा आणखी काय महिमा आहे. महाराज अभंगाच्या
नाही चाली भूती झाली समता. काय त्या साधू पुरुषाचा महिमा आहे महाराज, विचार करा. काम क्रोधाचा पुरुषार्थ साधू पुरुषावर चालत नाही. काम क्रोध बंदीखाने तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. श्री अर्जुनाने देवाला प्रश्न केला, अथ केन प्रयुक्तोयम पापंचरिती पुरुष अनिच्छन्नपी वाष्णेय बला देव नियोजित. इच्छा नसताना मनुष्य बलात्काराने त्या कर्मामध्ये प्रवृत्त का होतो. त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिहवर. मोठे खादाड आहेत, मोठे पापी आहेत. ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्गचे जळेविन बुडविते आगीविन जाळीते न बोलता कवळीती प्राणी आते शस्त्रेविन साधिते दोरेविन बांधिते ज्ञानीय असे तरी वदिती पैज घेऊन मौलीने वर्णन केलेलं आहे. असं असताना हे काम क्रोध आहेत. या काम क्रोधाचा पराक्रम जगावर आहे. भागवतातल्या नाथपरांचे वय खूप गोड आहेत महाराज. म्हणजे कामाचे निघ आहे ब्रह्मकन्याशी धनुज आहे. पराशरा केले पाय भोगिली पाय दिवा दुर्गंधा कलंकिया केला चंद्र भगांकित केला इंद्र आहे की नाही. महाराज किती नाथपरांचे इतकं गोड वर्णन केलंय. कपिला ऐसा तेजोराशी तोही वश झाला क्रोधाशी आहे की नाही. कपिल मुनी आहेत पण 60,000 सगळं पुत्राला शाप दिला. मुख्यत्वे शांती संकादिकासे संकादिक आहेत त्यांच्या ठिकाणी शांती आहे पण दर्शनाला जाताना जय विजयाने आढवलं म्हणून शाप दिला. अंतकरामध्ये राग निर्माण झाला. म्हणजे काम क्रोध आहे. काम क्रोधाचा जगावर परिणाम आहे. पण संतावर काम क्रोध काहीच करत नाहीत. आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे. भंडारा डोंगरावर स्त्री पाठवली. तुकाराम महाराज होते. महाराज सांगतात पराव्या नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाई चेची जाय व तू माते नकरी सायस आंबे विष्णुदास सैसे न हो. काय महाराज महिमा आहे. संतांचा किती मोठा महिमा आहे. पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करा. कल्याणच्या सुभेदारची सून महाराज मावळ्यांनी आणली. आणल्यानंतर महाराजांनी पाहिलं आऊसाहेबाकडून आईसाहेबाकडून साडी चोळी देऊन बोलवणूक केली. महाराज ऐकणे गुरुवर सांगतात की आपल्या डोक्यावर शेंडे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. महाराज ऐकणे काशी की कला जाते मथुरा मस्जिद होती अगर छत्रपती शिवाजी न होते सुन्नत सबकी होती. विठ्ठल काय राजा असेल विचार करा. यशवंत कीर्तिवंत धर्मवंत नीतिवंत जाणता राजा म्हटलेले. काय नीती आहे. पराव्या नारी रखुमाई समान हे राजाचं ज्या राजाला तुकोबऱ्यांचं दर्शन आहे ज्या राजाला समर्थांचा उपदेश आहे काय तो राजा असेल महाराज. जाणता राजा असं म्हटलेलं आहे. असा असताना पुण्यवान राजा नीतिमंत असणारा राजा आहे महाराज. विचार करा. स्वामी विवेकानंदाचं प्रवचन होतं अमेरिकेला. कीर्तन प्रवचन झाल्यानंतर एक माता माऊली आल्या. म्हटले महाराज माझं मला बोलायचं आहे म्हणे मला तुमच्यावर लग्न करायचं आहे. त्यावेळेस त्या स्वामींनी सांगितलं म्हटले माता असं का वाटलं तुम्हाला. त्यावेळेस त्या माता म्हणतात देवी म्हणतात मला तुमच्यासारखा बोलणारा मुलगा पाहिजे. त्या स्वामींनी सांगितलं देवी आपलं लग्न झाल्यानंतर आपल्यासारखा मुलगा होईल का नाही माहीत नाही पण मलाच मुलगा मान ना. विठ्ठल काय आपलं हिंदू धर्माची नीती आहे. काय संत होऊन गेले विचार करा. या बेसवर वारकरी संप्रदाय असला उभारलेला आहे महाराज. म्हणून सांगतात या काम क्रोधाला जिंकलं संतांनी. एक नाथ महाराजांचा येडका आहे. येडका मदन तो केवळ पंचानन धडक मारिले शंकरा ब्रह्मयाचा केला मातेरा इंद्रचंद्रा दराला लाविले जेणे तो केवळ पंचानन. आता सगळं सांगत नाही वेळेची असणारी मर्यादा आहे. परंतु या येडक्याला 4 महापुरुषांनी जिंकलं महाराज. पहिले महापुरुष आहेत भगवान शुकाचार्य. शुकदेवाने ध्यान धरून येडका आणि लाकळोनी एका जनार्दने चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. दुसरे महापुरुष आहेत पितामह भीष्म. तिसरे महापुरुष आहेत भगवान कार्तिक स्वामी आणि चौथे महापुरुष आहेत भगवान भक्तवर्य श्री हनुमान महाराज. विठ्ठल परंपरेमध्ये सर्व संतांची परंपरा नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थ या जन्मतेनी प्रसंगे श्री देह शिवणी अंगे तेतुनी जन्म आगवे सोळे कीजे. ही संतांची परंपरा आहे महाराज. क्रोधाचा पराक्रम संतावर चालत नाही महाराज. क्रोधाचा पराक्रम जगावर आहे. यवना अंगावर येथून कला प्रसाद देवनी मुक्त केला. नाथ महाराज म्हणतात अरे बाळा म्हटले मी दिवसातून फक्त 3दा गोदावरीचं स्नान करायचो पण तुझ्यामुळं मला 108 वेळा स्नान घडलं. प्रसाद देवनी मुक्त केला. काय अंतकरण असेल विचार करा महाराज. जगात सगळं सोपं काय असेल तर राग आणणं जगात सगळ्यात सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे राग आणणं आहे की नाही. लगेच माणसाला राग येतो. पण साधू पुरुषाला काही करा तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायचे ना. एक महात्मा होते गंगेच्या काठी राहत होते. भजन करायचे काकडा करायचे ज्ञानेश्वरी वाचायचे
हरिपाठ म्हणायचे, सहस्रनामाचा पाठ घ्यायचे. गावामध्ये आले, एक बांगड्याचं दुकान होतं. दुकानामध्ये गेले आणि काठी हातात घेतली, बांगड्या फोडू लागले. आता दुकानातल्या बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार काही आरती कराल का महाराज? दुकानदाराने काठी घेतली, त्या साधूला मारू लागले. गावात ते सज्जन लोक आले, थांबा थांबा, हा महात्मा आहे, गंगेच्या काठी राहतो, भजन करतो, आपण विचारू आपण असं का केलं. त्या सज्जनाने त्या महात्माना विचारलं, महात्माजी तुम्हाला माहिती आहे बांगड्या फोडल्यानंतर तुम्हाला मारणार आहेत, मग तुम्ही बांगड्या का फोडल्या? त्या साधूने इतकं गोड उत्तर दिलं, ऐका म्हणे, मला माहिती आहे दुकानातल्या बांगड्या फोडल्यानंतर मला ते दुकानदार मारेल, पण बांगड्या फोडल्यानंतर दुकानदाराने मला मारल्यानंतर माझ्या मनामध्ये क्रोध येतो का नाही हे बघण्यासाठी बांगड्या फोडल्या. विठ्ठल काम क्रोध नाही चाली भूती झाली समता. संतांना काम नाही, क्रोध नाही महाराज. त्यांनी बंदीखान्यामध्ये ऐक नाही, संतांना तो काम क्रोध सोडून निघून जातात, असा त्यांचा महिमा आहे. भूती झाली समता विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गावी हस्तिनी शुनीचे व शोपाकेचे पंडित हा समदर्शन. हा विद्या विनय संपन्न ब्राह्मण आहे, चांडाळ आहे, कुत्रा आहे, गाय आहे, वाघ आहे, भिकारी आहे, या सगळ्यामध्ये साधू पुरुषाला ब्रह्मदर्शन आहे. हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची शिर किंबहुना चराचर आपण झाला भूती झाली समता. अशा महापुरुषाला माझं तुझं आपलं परक उंच नीच असा भेद नसतो. एक महाराजांच्या चरित्रात एक उदाहरण सांगतो, माझी सेवा संपवतो. तुकोबरायांना आईने सांगितलं, आईसाहेबांनी सांगितलं, म्हणजे जिजाई आईसाहेबांनी सांगितलं, म्हटले महाराज आपले मुलं ऊस मागतात तेवढा ऊस घेऊन या. तर तुकाराम महाराजांचा स्वभाव असा आहे, तुकाराम महाराज संसारातलं काहीच करत नव्हते, पण देवाचं केल्याशिवाय राहत नव्हते. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हा तुकाराम महाराजांचा स्वभाव होता. आता आईसाहेबांनी सांगितले काळजी करू नका, आणतो म्हटले. पाटलाचं शेत राखलं महाराज. त्या पाटलीत प्रसन्न झाला, 10-20 ऊसाच्या मोळ्या घेतल्या, बांधल्या, खांद्यावर दिल्या, गळ्यात विणा आहे, चिपळ्या आहे. तुकारामाला देहू गावामध्ये प्रवेश करतायत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन चाललंय. आता खांद्यावर ऊसाची मोळी आहे. ऊस पाहिल्यानंतर लहान लहान गावात पोरं होते महाराज, बाबा मला एक ऊस द्या ना. हो बाळा, एक काढला ऊस दिला. तो गेला, कोणी दिला? बाबाने दिला. चला बाबाकडं. दुसरा आला, तिसरा आला, सगळी दिंडी चालली महाराज आहे की नाही. सगळ्याला ऊस वाटून टाकला, एक ऊस शिल्लक राहिला. तुकोबराय घरी आले. आईसाहेबांनी विचारलं, महाराज ऊस कुठं आहे? देतो जिजाबाई, थांबा देतो. एक ऊस काढला आणि आईसाहेबांकडे दिला. आता आईसाहेबाचा स्वभाव कसा आहे माहिती आहे आपल्याला, बरे झाले देवा बाईल कर्कशा बरे हे दुर्दशा जनामध्ये एकच ऊस आणला तुम्ही. मग संत कवी महिपती महाराज वर्णन करतात, आईसाहेबांनी त्या ऊसाचा स्पर्श तुकोबरायांच्या पाठीला केला, स्पर्श केला आणि स्पर्श केल्यावर 3 तुकडे झाले. तुकाराम महाराज म्हणतात जिजाबाई खूप चांगलं झालं म्हणे. पहिला तुकडा महादेवाला, दुसरा भागीरथीला, तिसरा तुला. विठ्ठल जिजाबाई महाराजांना म्हणते, महाराज तुम्हाला ऊसाची मोळी सांगितली होती, तुम्ही एकच ऊस आणला. तुकाराम महाराज म्हणतात, जिजाबाई तुझं खूप मोठं भाग्य आहे म्हणे. हा ऊस शिल्लक का राहिला माहितीये? हा ऊस मागायला कोणी पोरगाच आला नाही, नाहीतर हाही देऊन टाकला असता. विठ्ठल महाराजांचा दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी भूती झाली समता देवतया जवळी असे पाप नासे दर्शन. एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबा